अमरावती जिल्ह्यात एप्रिल ते जून दरम्यान 524 ग्रामपंचायती निवडणुकीस पात्र आहेत। कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली। एका विस्तार अधिकाऱ्याकडे 8 ते 10 ग्रामपंचायती येत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात अडचणी निर्माण होत असल्याने शासनाने नवीन आदेश काढून गावातील प्रशासक नेमणूक करण्याचे सांगितले। आदेशात कार्यकाळ संपलेल्या सरपंच सदस्यांना प्रशासक करता येणार नसल्याचा उल्लेख आहे। शासनाने काढलेला आदेश हा तुगलकी असल्याचा आरोप आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे। तर आता जे सरपंच होते किंवा सदस्य होते ते सगळेच्या सगळे अयोग्य कसे हाही मोठा प्रश्न उभा राहतो। कारण त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आता जे ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच यांचा कार्यकाळ संपला त्यांना यामध्ये राहता येणार नाही। मग त्यांना अयोग्य ठरवण्याचा यांनी कुठल्या अर्थाने त्यांना अयोग्य ठरवलं हाही एक प्रश्न उरतो। आणि त्यांना जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात, निवडून आलेले सरपंच सदस्य असतात, त्यांना असलेल्या सर्व अधिकाऱ्यांसही ते प्रशासक नेमणार आहे असं त्या पत्रावरून तरी किमान मला वाटते। वेगळं काही असेल तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावं, परंतु त्या पत्रावरून निश्चितपणे असं लक्षात येते की त्यांना हे पूर्ण अधिकार असतील। आणि पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अनिश्चितता असताना या पद्धतीने सर्वाधिकार देऊन आपण निवडलेल्या आपल्या कार्यकर्त्याला तिथं बसवणे म्हणजे निवडणुकीला सामोरे न जाता सत्ता केंद्र आपल्या हातात आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून कसं हातात ठेवता येईल आणि या निवडणुकांमध्ये आपण जिंकू शकत नाही, जिंकलो नाही, त्यामुळे या आपल्या ताब्यात आल्या पाहिजे याच्यासाठी या प्रकारचं हे षडयंत्र राज्य सरकारच्या माध्यमातून रचलं गेलेलं आहे। आम्ही याच्या विरोधात निश्चितपणे कोर्टात जाऊ आणि जर प्रशासक नेमायचं असतं त्या गावामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक असतात, त्या गावामध्ये आशा वर्कर्स आहेत, या सगळ्यांची एक समिती बसून जे शासकीय सेवेत आहेत त्यांना नियुक्त करता आलं असतं। यामुळे प्रत्येक एक तर गावांमध्ये भांडणं लागतील की याला कसं योग्य म्हटलं त्याला का नाही म्हटलं, आणि यामुळे संपूर्ण व्यवस्था डळमळीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि हे लवकरात लवकर बदलून आमची ही मागणी आहे की ज्यांना लोकांनी निवडून दिलं, ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे योग्य आपण कसं म्हणू शकतो। आणि पुढच्या येणाऱ्या 6-7 महिन्याचा जर विषय आहे तर त्यासाठी जे निवडून आलेले होते लोकप्रतिनिधी त्यांनाच पुन्हा एक्सटेन्शन द्यायला काहीही हरकत नव्हती, विनाकारण एवढा घोळ घालण्याची गरज नव्हती। आणि हे शुद्ध आणि स्पष्ट दिसते या GR मधून की आपल्या हातात सत्ता असली पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याची सोय लावावी आणि तिथे असलेला जो काही पैसा आता मागच्या सरपंचांनी आपल्या मेहनतीनं कष्टाने तिथे आणला, योग्य अयोग्य हा एक मतभेद आहे। या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार। त्याचप्रमाणे निवडणूक होईपर्यंत पदभार संपलेला सरपंच ठेवावा अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी केली आहे। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।